तर ह्या आजी आज आमच्या दित्तूसोबत अक्षरशः नाचायला लागल्या. तर झाला विषय असा, तर या सांग. तर आज रात्री 12:15 झोपून उठलो 3:30 वाजता. कारण की आज आम्हाला जायचं होतं कोल्हापूरच्या अंबाबाईला. मग घरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन चाललो आता आम्ही कोल्हापूरला. आज अमावस्या होती म्हणताना गाडीला लिंबू मिरच्या पहिला बांधून घेतल्या. मग ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन प्रवास चालू केलो. एवढ्या पहाटे सुटून जायचा विषय म्हणजे आम्हाला जायचं होतं काकड आरतीला. पहाटेचं बरोबर 5 वाजता आम्ही पोहोचलो. पण पोहोचायच्या अगोदरच एवढी गर्दी झाली की आम्हाला वाटलं आता काय आमचा नंबर येत नाही. म्हणून गाडी दुसऱ्यांच्या दारातच लावून निघालो फास्टात. म्हणलं काय होईल ते बघून घ्यायला येईल. मात्र इथं आलो तेव्हा एवढी गर्दी झाली त्याला काही मापच नाही. वाटलं आता काय आम्हाला आरती मिळणार नाही. आणि तिथू पण आमची वैतागलेली गर्दीत. पण देवाची लीला बघा, आम्ही आज जायला आणि आरती गाभार आणि तिथूला तर आमच्या गाभाऱ्यात बसून आरती करायला मिळाली. आई अंबाबाईची आरती गाभाऱ्यात बसून करायला मिळाली, अजून काय पाहिजे आयुष्यात, बासच. मग आरती करून झाल्यावर अंबाबाईला गेलोय म्हटल्यावर टेंबलाईबाईला पण जायला लागते, म्हणून मग आलो टेंबलाईबाईला. पण इथे एक विषय असा की आम्ही टेंबलाईबाईला जायच्या अगोदर इस्कॉनला गेलो होतो. तिथे तर आमच्या दित्याचा वाढदिवस आहे म्हणून सत्कारच केला. दित्याला एवढं भक्तीत मग्न बघून तिथल्या आजीसनी पण राहवलं नाही. त्या तर दित्यासोबत अक्षरशः डान्सच करायला लागल्या. भक्तीत मग्न होऊन नाचणं हीच तर श्रीकृष्णाची खरी लीला आहे. मग आज दित्याचा वाढदिवसाचा फर्स्ट हाफ तर एक नंबर गेला, काही विषयच नाही. आणि आजच्या दिवस सेकंड हाफ तर उद्या येणारच, काही विषयच नाही. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि तुम्ही पण खुश राहा. सपला विषय.